ओके समर्थ आपल्या वास्तवामध्ये थांबले समर्थ. हा एक मिनिट. हा वाच चल कर वाचन चल रे. अरे वाचशील का? हा घंटाभर वाचून घेतो नंतर वाचतो का? प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तर कृती निवडा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांची जोडणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. बर काय करा काळे करा. मग काळे करा काय म्हणला प्रश्न सांग. सर प्रश्न म्हणला की लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती शोधायची आपल्याला. बर चला लपलेली आकृती शोधायची रे. कोण्या घरात लपलाय बघूया आपण. हा चला असं आहे ना. ओके अशी डायग्राम कुठं लपलेली प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला लपलेली डायग्राम शोधायची आहे. काय रे बी. ओके चला आवाज नको जास्त चॅट बॉक्स मध्ये. बघा अशी आकृती तुम्हाला इथं कुठं सापडते वगैरे असं आणि असं कुठं दिसत नाही. बघा हे बघा ही लाईन आणि ही दिसते का इथं. चला इथं दिसते का ही आणि ही. इथं लाईन पाहिजे होती नाही कॅन्सल करा आणि याच्यात पण नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. बघा इथं तुम्हाला दिसते का नाही बघा सेम इथं लपलेली आहे. ओके तर पर्याय क्रमांक बी मध्ये ही लपलेली आहे. एकदम सोपं एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा किती सोपं आहे रे. चला पुढचा क्वेश्चन 38 नंबर. 38 नंबर मध्ये बघा जो एफ आहे. एफ काय बनलेला त्याच्यात असं इथून इकडं मारलाय. जो सरळ उभा होता एफ तिथे तोंडावर मारल्यानंतर इकडे थोडस इथं मारलंय. मारल्यानंतर तो असा इन्क्लाइन झालाय. तर असा तर एफ इथं इथं दिसतोय का रे एफ. इथं नाही. एफ म्हणलं तरी असा नाही. इथं तरी एफ दिसत नाही. एफ इथं दिसते का रे. एफ कुठं कुठं दिसते सांगा बरं. एफ 2-3 ठिकाणी दिसते. सी सर सी डी मध्ये छोटा दिसतोय. ओके ओके ए मध्ये छोटा एफ दिसतोय. ओके मोठा एफ दिसतोय ना इथं. जर बी मध्ये बघा बी मध्ये तरी एफ दिसतच नाहीये. असं इथं कुठेतरी लाईन दिसते का. कॅन्सल करा. ए पण कॅन्सल करा. सी मध्ये आणि हे बघा इथं जो आहे सी मध्ये आपल्याला एफ मोठा दिसला पाहिजे आणि इथं पण एफ दिसते की रे. इथं काही एफ दिसत नाही का बघा बरं. इथं एफ दिसते आणि इथं एफ दिसते. बघा एफ दोन्ही इथे छोटा दिसते आणि इथं मोठा दिसते का. हो बा ठीक आहे व्हेरी गुड. चला बाकी त्यांचं काय काय उत्तर रे. चला सी मध्ये काय दिसतो मोठा दिसते ते छोटा दिसतो. चला हा मोठा दिसतो पुन्हा पर्याय क्रमांक हा पण कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं काय उत्तर असणार आहे. चला पुढचा क्वेश्चन 40 नंबर घ्या. 39 सॉरी 39 हा झेड दिसतोय बघा. हा झेड कुठं लपलेला आहे आपल्याला चेक करायचा आहे. ओके झेड कुठं आहे. चला झेड कुठं आहे. अगो इथे दिसतोय बघा मोठा झेड इथं दिसतोय. ओके ए मध्ये दिसतंय. इथं कुठं दिसतंय का नाहीये. इथं पण नाहीये. इथं पण दिसतंय रे झेड बघा. हा इथं बघा इथं. मग पण या झेडचा हे जो आहे पाय थोडासा लांबवर आहे. ओके चला इथं झेड दिसतोय असा छोटासा. चला कॅन्सल. मग बी ए मधला ऑप्शन करेक्ट आहे का सगळ्यांनी सांगा. ऑप्शन क्रमांक ए सगळ्यांचं झालेलं आहे का बोला. सगळ्यांचं झालेलं आहे का बोला. सगळ्यांचं आलंय 39. बघा सगळ्यांनी चुकलेले आहेत. ओके सगळ्यांनी चुकलेले आहेत. बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके बघा नाहीये. तुम्ही हे बघा इथं लपलेली आकृतीमध्ये बऱ्याच जणांचं चुकतं. त्याच्यामुळे थोडस लक्ष द्या. झेड आहे सगळीकडे दिसत आहे. बघा तुम्हाला दाखवतो ऑप्शन कसे कटवायचे ते पण सांगतो तुम्हाला. बघा हा घेतला. हा झेड कसा वाटतो रे. असा झेड आहे बरोबर. आता हे बघा हा जो झेड आहे तो मोठा दिसतोय. आपला झेड छोटा पाहिजे ना. हा खूप मोठा दिसतोय. कॅन्सल करू. आणि इथं तर झेड सापडत नाही. कॅन्सल करू. आता इथं झेड आहे बघा. ही जी लाईन आहे थोडी इन्क्लाइन आहे की नाही. अशी इन्क्लाइन आहे की नाही बघा बरं. अशी इन्क्लाइन दिसते की नाही. थोडी स्ट्रेट आहे का अशी अशी हॉरिझॉन्टली आहे का नाही. थोडी इन्क्लाइन आहे. म्हणजे आपला झेड असा आहे का. असा आहे का झेड आपला असा नाही. ही लाईन इन्क्लाइन आहे. बघा थोडं ऑब्झर्वेशन करा व्यवस्थित. तर ही लाईन काय आपली इन्क्लाइन आहे बघा. अशी अशी इन्क्लाइन आहे आणि
हे बरोबर आहे. हे कॅन्सल करू, कारण इन्क्लाइन आहे ना, हा आपण गेला, हा मोठा झेड आहे. आता बघा इथं बघा, हे स्ट्रेट, थोडं स्ट्रेट दिसतंय आणि असं इथून अशी, आणि इथून हिस्सा झेड, छोटासा झेड आपल्याला मिळालेला आहे इथं बघा, छोटा झेड. ओके. हो चला, सर, डी. म्हणून आपल्याला काय करायचंय, पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. ओके. थोडस हे आहे, थोडस हे पण किचकट दिसतंय थोडासा, ही डायग्राम पण होती किचकट. चला हा शोधा, 40 नंबर. चल 40चं 40 बी. नंबर बी. 40चं बी कसं बी? ओके, चला बघूया, सगळ्यांनी बी आहे बघा. 40चं बीच असणार आहे, कारण हा इथं तरी हा जोडला गेला नाही, हा कॅन्सल करू. हा इथं बघा, हा दिसतोय बघा, असा थोडासा दिसतोय, आणि सी मध्ये असा गोल अंडाकार दिसतोय, मोठा अंडा दिसतोय. इथं पण अंडू मोठं दिसतंय. मला हे थोडस असं कर्व टाईप मधून हा कर्व जोडलेला आहे, म्हणजे ह्याच्यात थोडस हा याच्याशी मॅच व्हायला लागला बघ. हा याच्याशी मॅच होते. ओके. म्हणून पर्याय क्रमांक बी आहे तुमचा आन्सर. काय करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी. सगळ्यांना समजला आतापर्यंत? हा बुद्धिमत्ताचा भाग संपलेला आहे. बुद्धिमत्ताचा भाग संपलेला